परतवाडा येथील बैरमच्या यात्रेला आलेला आहे आणि आमच्या एक्झॅक्ट मागे तुम्हाला इथं मंदिर दिसत आहे. कैलासराव आपले मंदिर दाखवा. मागे बैरम बाबाचं मंदिर आहे आणि सध्या जे आहे तर तिरंगा सभागृह तिथे आम्ही थांबलेलो आहे आणि एकंदरीत आपण नैसर्गिक दृश्य बघू शकता. अतिशय सुंदर पहाडी आणि छान. आता सकाळी 7:15 वाजलेले आहे आणि पूर्ण यात्रा मित्रांनो आता अर्ध्या पाऊण तासात आता गर्दी यात्रेमध्ये ही वाढायला सुरुवात होईल. तर या संदर्भात काकाची कितवी फेरी आहे काका बैरम यात्रेला यायची? तिसरी फेरी आहे माझी. काकाची तिसरी फेरी आहे आणि वयाच्या 55व्या वर्षापासून तुम्ही म्हणजे 55 वर्ष वय आहे सध्या तुमचं तरी देखील 64 का? अरे अरे 64. पण आम्हाला तुम्ही 55 सारखेच वाटता. एकंदरीत एनर्जेटिक आमचे काका आहेत. बैरमच्या यात्रेत काय असं कसं वाटत आहे वातावरण? फार सुंदर वातावरण आहे इथे. हा हा हा. नयन रम्य वातावरण आहे. ओके ओके. हा बोला सर. हा तर बोला सर. आपण रात्रभर म्हणजे 1 वाजता दिग्रस सोडून निघालो आणि आता बैरमला पोहोचलो. अतिशय आपण धमाल करत या ठिकाणी पोहोचलेलो आहे आणि हा अप्रतिम आनंद या जागेचा या ठिकाणाचा आहेच. पण त्याचप्रमाणे चला थोडं सवंगडी असे जे मिळालेत त्यांनी सगळी अशी धमाल मजा घेतली. पंख नसतानाही सगळेजण उडालेत. अशा प्रकारचा हा आनंद आहे. आणि मित्रांनो बैरम मध्ये जे असं टेंट कसे असतात एकंदरीत जे भाविक येतात तर ते आपल्याला सगळे टेंट आपल्याला या साईडला सगळे दिसत आहेत. इथे जे आहे असं ज्याला टेम्पररी लॉज म्हणतो आपण, टेम्पररी लॉजची सिस्टीम पण आपल्याला हे यात्रेमध्ये बघायला मिळते. आमचे कॅमेरामॅन कैलास भाऊ आज चांगली मेहनत घेत आहेत. बरेचसे भाविक आता या ठिकाणी ब्रश वगैरे करत आहेत. आता उठलाय सकाळचा वेळ आहे. कुठल्या भाऊ या? हो का? कुठले तालुका? कारंजा लाड. हे आपल्या कारंजा लाडचेच आहे. माझं गाव किनखेड कारंजा तहसील मधलं वाई वळता ना. हा आम्ही आलो दिग्रसवरून. दिग्रस माहित आहे कुठे? मानवा डिग्रस. काय नाव तुमचं? सज्जन सावळे. सज्जन सावळे. किती दिवस झाले येता येतं? बरेच 5-6 वर्ष झाली. किती जण आले तुमच्या सोबत आता? 22 लोक. म्हणजे 2 क्रुझर आले का? नाही, टेम्पो ट्रॅव्हल्स. हा 2 टेम्पो ट्रॅव्हल्स मध्ये आलेले आहेत. कारंजा लाटचे आपले ड्रायव्हर भाऊ आहेत. दरवर्षी काय बैरमचा अनुभव सांगा? भरमचं खूप छान वाटते. एन्जॉय होते आणि नैसर्गिक वातावरण आहे. सगळं हे टेंट आहे. फ्रेश होते. बरं बरं. आपलं चॅनल आहे त्याला हे करा इंस्टाग्राम. तर मित्रांनो अशा पद्धतीनं आता सगळं एकंदरीत आपल्याला वातावरण असलेलं दिसतं. बैरमची यात्रा आता सुरू झाली आहे. आता सूर्य पण निघलेला आहे. कैलास भाऊ दाखवा बैरम बाबा यात्रेत आता. सूर्यदेव पण आता निघालेले आहेत आणि आता आपण एकंदरीत बघतो की छान वातावरणामध्ये आपली यात्रेला मित्रांनो सुरुवात झालेली आहे आणि आता जे आहेत नेक्स्ट स्टेप आम्ही पुढील व्हिडिओमध्ये टाकणार आहोत. धन्यवाद. तर मित्रांनो नमस्कार. आता आपण बैरम बाबाच्या यात्रेत आलेलो आहे आणि सगळे प्रसादवाले सगळे मंडळी आणि हे आपले दादा आहेत. नमस्कार दादा. नमस्कार. हां हां हां. तर सगळे यात्रा बघतोय आपण. आता गर्दी झालेली आहे. आम्ही सकाळीच परतवाडा गेलो आणि परतवाड्याहून फ्रेश होऊन मित्रांनो इकडं आलेलो आहे आणि इकडं मला बैरम बाबाची यात्रा मित्रांनो जी आहे तर ती मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर आहे आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठी चालणारी मित्रांनो ही आपला महोत्सव आहे. या माळेगावचा महोत्सव आहे. आपल्या पोहरादेवीची यात्रा आहे. हे महाराष्ट्रातील काही प्रमुख अशा यात्रा आहेत की ज्या दरवर्षी भरतात. परंतु बैरम बाबाच्या यात्रेचं वैशिष्ट्य मित्रांनो ही यात्रा जी आहे तर ती म्हणजे 1.25 महिना चालणारी महाराष्ट्रातील एकमेव यात्रा आहे.